दक्षिण भारत जैन सभेला खऱ्या अर्थानं रावसाहेब पाटील दादांमुळे मिळाली नवसंजीवनी. माजी मंत्री जयंत पाटील यांचे उद्गार. भारत देशाला अनेक संस्कृतीचा वारसा आहे. प्राचीन काळापासून देशात जैन धर्मानं अहिंसा व तीर्थकर यांचे विचार रुजवण्याचे सकस प्रयत्न केले. यामध्ये देशातील दक्षिण भारत जैन सभेने मोलाचं कार्य करते आहे. गेल्या अनेक वर्षापासून बोरगाव येथील श्री रावसाहेब पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष पदातून जैन धर्माला सवलती प्राप्त करून दिल्या, असं मत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी केलं. ते आज बोरगाव येथील दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या घरी कुटुंबियांचं सांत्वन कार्यक्रमात बोलत होते. रावसाहेब पाटील दादा यांच्या माध्यमातून सांगली येथील दक्षिण भारत जैन सभेचे 100वे अधिवेशन कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडलाय. खऱ्या अर्थानं दादांच्या यशस्वी प्रयत्नामुळे सभेला हत्तीचं बळ प्राप्त झालंय. अशा अनेक आठवणींना जयंत पाटील यांनी उजाळा दिलाय. यावेळी अरिहंत उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिनंदन पाटील, सहकार रत्न श्री उत्तम पाटील, युवा नेते पृथ्वीराज पाटील, भालचंद्र पाटील, निरंजन पाटील सरकार, निपाणीचे नगरसेवक दिलीप पठाडे, विनायक वडे, संजय सांगावकर यांच्यासह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.